एकमेकांशेजारी बसून एकमेकांशी न बोलणारे राजू शेट्टी आणि सदाभाऊ भाषणात मात्र एकमेकांबद्दल कसं बोलले ऐकूया. स्वाभिमानी शेतकरी संघटना ही वाघांच्या छाव्यांची संघटना आहे आणि वाघाचे छावे एकत्र असतात, त्यामुळे ते त्यांच्या स्वभावाप्रमाणे तसं वागणारच. याचा अर्थ ते एकमेकाशी भांडतात, एकमेकाच्या उरावर बसतात असं नाही. वाघांच्या छाव्यांना प्रशिक्षण दिलं जातं समोरच्या शत्रूचा नायनाट करण्यासाठी, आणि समोरचा शत्रू कोण असेल तर तो शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात जो कोणी काम करतो किंवा शेतकऱ्यांचे शोषण जो करतो त्यांच्या विरोधात लढणं, याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण आमच्या वाघांच्या छावेना मिळालेलं आहे. चळवळीमध्ये आम्ही गेले अनेक वर्ष झाले काम करत आहोत. वादाचा काही प्रश्न येत नाही, कारण शेतकऱ्यांचा प्रश्न पुढे घेऊन जाणं हे आमच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि चळवळ शेतकऱ्यांचा प्रश्न मांडण्याचं काम करत असते आणि ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून चळवळीचा प्रतिनिधी म्हणून मला सरकारमध्ये या चळवळीच्या माध्यमातून मी आलेलो आहे. आणि ते प्रश्न सरकारच्या दारात घेऊन ते कसे सुटतील आणि शेतकऱ्याला कसा न्याय मिळेल ही भूमिका घेऊन आम्ही दोन्ही ठिकाणी काम करत आहोत. दरम्यान हा समारंभ संपल्यावर पत्रकारांनी सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांना त्यांच्यातल्या वादावरून छेडलं असताना आमच्यातला दुरावा काहीच नसल्याचं दोघांनी आपल्या कृतीतून दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दाखवण्यासाठी का होईना कॅमेऱ्यासमोर सदाभाऊ आणि राजू शेट्टी यांनी एकमेकांची गळाभेट घेतली. अर्थात नगरपालिका निवडणुकांच्या दरम्यान आणि नंतर त्यांनी एकमेकांबद्दल जे काही असमाधान व्यक्त केलं होतं ते रेकॉर्डवर आहेच आहे कॅमेऱ्याच्या.